नमस्कार, जय महाराष्ट्र. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी, ठाकरेंच्या घराण्यातील हुकुमी एका मैदानात काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया. राज्याच्या राजकारणातून आताची एक महत्त्वाची बातमी येते थेट मातोश्रीमधून. मातोश्रीवर नवीन राजकीय उदय होणार. ठाकरे यांच्या घरातील हा हुकुमी एका राजकारणात प्रवेश करणार. नेमकं कोण आहे? त्या रश्मी ठाकरे आहेत की आणखी कोण आहेत हे आपण सविस्तर बघूया. राज्याच्या राजकारणात विधानसभा निवडणुकीचं वातावरण झालं आणि आता येणाऱ्या महानगरपालिका निवडणुका म्हणजेच मिनी विधानसभा राज्यातील अनेक मोठ्या जसे की मुंबई महानगरपालिका, पुणे महापालिका, नाशिक, छत्रपती संभाजीनगर असेल, उल्हासनगर, ठाणे अशा अनेक 10पेक्षा जास्त महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत, ज्यामध्ये ठाकरे यांच्या घरातील हा हुकुमी एक्का राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा येणार अशी जोरदार चर्चा सुरू झालेली आहे. मातोश्रीवर झालेल्या 2 दिवसापूर्वीच्या बैठकीत सर्व नेते यांनी उपनेत्यांनी ही मागणी केली आणि उद्धव ठाकरे यांची सुद्धा त्या मागणीस होकार दिल्याची चर्चा आहे. राज्यातील वातावरण बघता युवा आणि युवती लोकांना सर्वात आकर्षित करण्यासाठी ठाकरे हे धाकटे चिरंजीव तेजस ठाकरे हे लवकरच मातोश्रीवरून पुन्हा एकदा राजकारणात येणार आहेत अशी चर्चा आहे. त्यामध्ये आदित्य ठाकरे यांना जेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी राजकारणात आणलं त्यावेळी त्यांना युवसेनेचे प्रमुख केलं होतं. त्यानंतर आता सुद्धा तेजस ठाकरे यांच्या एंट्रीने शिवसैनिकात एकाच चैतन्य निर्माण झालेलं आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती 23 जानेवारीला आहे. त्या निमित्ताने तेजस ठाकरे यांची सुद्धा एंट्री राजकारणात याच दिवशी होऊ शकते. यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्यात होते. यावेळी त्यांनी सांगितलं होतं की तेजस हा माझ्यासारखाच आहे आणि तो राजकारणात आला तर तो योग्य निर्णय चांगलं काम करू शकतो. त्यामुळे त्यांच्या येण्याची वाट बघावी आणि ती आता वेळ आलेली दिसत आहे. उद्धव ठाकरे यांचे असलेले आजारपण किंवा दोन्ही चिरंजीव राजकारणात सक्रिय होऊन पुन्हा एकदा मुंबई महापालिका असेल किंवा इतर ज्या निवडणुका असतील त्यामध्ये तेजस ठाकरे गेल्या आठवड्यापासून प्रत्येक शाखेत जात आहेत व शिवसैनिकांना भेटत आहेत. त्यामुळे त्यांचा हा उदय राजकारणात एक ठाकरेंसाठी मोठा आधार असू शकतो. त्यामुळे येणाऱ्या 2 ते 3 महिन्याच्या निवडणुकामध्ये तेजस ठाकरे हे मोठा सहभाग नोंदवतील अशी दाट शक्यता आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुर्तास धन्यवाद.